Good morning, friends. In last week, we are already started a new chapter, mathematical methods. In this chapter, we see some definitions जे की आपण डिफरंट टाइप्स ऑफ व्हेक्टर्स म्हणून त्या ठिकाणी बघितलेले आहेत. फर्स्ट इज झिरो व्हेक्टर, that is also said to be null vector. Next is resultant vector, negative vector, equal vector and position vector. These are the different types of vectors. याचे डेफिनेशन्स आपण मागील पिरियडला बघितलेले आहेत. याच्या पुढचा जो आर्टिकल आहे किंवा नेक्स्ट डेफिनेशन जी आहे ती म्हणजे युनिट व्हेक्टर. तर याची डेफिनेशन आपण या ठिकाणी अगोदर बघूया. फर्स्ट वी सी द डेफिनेशन. A vector having unit magnitude in a given direction is called a unit vector in that direction. ही डेफिनेशन महत्त्वाची आहे. एक मार्कासाठी तुम्हाला एक शॉर्ट VSA टाईप क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो. तर डेफिनेशन परत एकदा बघा. ए व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन ए गिवन डायरेक्शन इज कॉल्ड ए युनिट व्हेक्टर इन दॅट डायरेक्शन. त्या ठिकाणी हे डेफिनेशन समजण्यासाठी आपण एक व्हेक्टर या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. दिस इज ए व्हेक्टर m बार. दिस इज ए व्हेक्टर m बार and this is the unit vector of this m bar. Unit vector is always denoted by small u. Unit vector is always denoted by small u. आता या ठिकाणी हा जो युनिट वेक्टर आहे तो कशाचा आहे? m बार या व्हेक्टरचा आहे. म्हणून आपण त्याला त्या युनिट वेक्टरला काय म्हणतोय त्या ठिकाणी सफिक्सला m लिहिलंय बघा. म्हणून काय म्हणणार या ठिकाणी um कॅप इज द युनिट व्हेक्टर ऑफ m बार. आता युनिट व्हेक्टर हा डिनोट करताना आपण त्याच्या डोक्यावरती एक स्मॉल कॅप, टोपी साईज किंवा टोपीप्रमाणे एक सिम्बॉल त्या ठिकाणी काढणार आहे. त्याला आपण कॅप असं उच्चारणार आहे. दॅट इज द um कॅप. um कॅप इज द युनिट व्हेक्टर ऑफ m बार. um कॅप इज द युनिट व्हेक्टर ऑफ m बार. आता हा व्हेक्टर किंवा कुठलाही व्हेक्टर जर आपल्याला त्याच्या युनिट व्हेक्टरमध्ये एक्सप्रेस करायचा असेल तर या ठिकाणी दाखवले बघा. आता हा m बार हा व्हेक्टर आहे, तो युनिट व्हेक्टर्सच्या स्वरूपात एक्सप्रेस केलेला आहे त्या ठिकाणी. दॅट इज m बार इज इक्वल टू um कॅप इंटू m. Here this m is the magnitude of a vector m. m is the magnitude of vector m. This can be write in terms of unit vector. आता या ठिकाणी बघा हे जे दाखवले ते कसं आहे, युनिट व्हेक्टरच्या स्वरूपात दाखवलेलं आहे. um कॅप इज इक्वल टू m बार डिवायडेड बाय m, where m बार इज द युनिट व्हेक्टर and m is the magnitude of that vector. magnitude of that vector. याची डेफिनेशन परत एकदा या ठिकाणी बघा. ए व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड. ए व्हेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन ए गिवन डायरेक्शन इज कॉल्ड ए युनिट व्हेक्टर इन दॅट डायरेक्शन. द व्हेक्टर कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ युनिट व्हेक्टर ॲज m bar is equal to um cap into m, where m is the magnitude of a given vector. The formula for the unit vector is um cap is equal to m bar divided by m. m bar divided by m is the formula for the unit vector. is the formula for unit vector. आता या ठिकाणी आपण काही नवीन युनिट व्हेक्टर्स या ठिकाणी बघणार आहे. त्याच्यामध्ये
नेक्स्ट स्लाइडवर बघूया आपण. आता या ठिकाणी एक 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम याच्यामध्ये दाखवलेली आहे. हिअर इज द 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम इन विच देर आर 3 ॲक्सेस. फर्स्ट इज x axis, y axis, and this is z axis. These are the 3 axes, x, y and z axis forms a 3-dimensional coordinate system. Here O is the, हा जो आहे तो point O, here O is the origin of this coordinate system. या पूर्ण coordinate system साठी O हा काय या ठिकाणी, O is the origin, O is the origin of the given coordinate system. O is the origin of given coordinate system. तर या ठिकाणी यांची युनिट व्हेक्टर्स आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहेत. आता या ठिकाणी एक्स ॲक्सिसचा हा एक व्हेक्टर आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय. एक्स बार इज द व्हेक्टर along the x axis. X bar is the x bar is the vector along x axis. तसंच y bar is the vector along y axis. Z bar is the vector along z axis. हे जे आहेत ते 3 व्हेक्टर्स आहेत along x, y and z axis. या तिन्ही ॲक्सिसवर असणारे हे जे आहेत ते काय व्हेक्टर्स आहेत. तर या व्हेक्टर्सवरती आपण या ठिकाणी 3 नवीन व्हेक्टर्स ड्रॉ केलेले आहेत. फर्स्ट इज आय कॅप इज द युनिट व्हेक्टर. या ठिकाणी बघा वेगळ्या कलरमध्ये एक लहान व्हेक्टर या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. दिस इज द स्मॉल व्हेक्टर विच इज द आय कॅप असे हे त्या डोक्यावरती म्हणजे तो काय युनिट व्हेक्टर आहे. दिस इज द युनिट व्हेक्टर ऑफ एक्स बार. दिस इज द युनिट व्हेक्टर ऑफ एक्स बार. आय कॅप इज द युनिट व्हेक्टर ऑफ एक्स बार. और आपण दुसऱ्या शब्दात त्याला म्हणू शकतो आय कॅप इज द युनिट व्हेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस. तसंच आणखीन काही व्हेक्टर्स या ठिकाणी आपण ड्रॉ केले आहेत. या ठिकाणी बघा दिस इज द व्हेक्टर जे कॅप विच इज अलॉंग द वाय ॲक्सिस. जे कॅप हा व्हेक्टर आहे तो कुठं आहे अलॉंग द वाय ॲक्सिसला तो त्या ठिकाणी काय केलेला आहे ड्रॉ केलेला आहे. तसंच आणखीन एक व्हेक्टर या ठिकाणी आपण ड्रॉ केलेला आहे. दिस इज झेड ॲक्सिस. अलॉंग द झेड ॲक्सिस दिस इज द व्हेक्टर के कॅप विच इज द युनिट व्हेक्टर अलॉंग झेड ॲक्सिस. तर हे जे आहेत आय कॅप, जे कॅप and k cap, these are the unit vectors along x, y and z axis respectively. I cap, j cap and k cap, these are the unit vectors along x, y and z axis respectively. आता हे जे आहेत ते युनिट व्हेक्टर्स आहेत की ज्यांचं मॅग्निट्यूड काय युनिट आहे. मग जसं आपण पी बार व्हेक्टर एम बार व्हेक्टरचा एम बार हा व्हेक्टर कन्सिडर केलेला होता. त्या एम बार व्हेक्टरचा युनिट व्हेक्टर आपण कसं दाखवलेला होता नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया आपण. आता या ठिकाणी बघा दिस इज द vector m bar which is the vector expressed in terms of unit vector. Here um cap is the unit vector of vector m m bar व्हेक्टरचा तो काय युनिट व्हेक्टर आहे. तसं या ठिकाणी आपल्याला बघता येईल
ही जी कोऑर्डिनेट सिस्टीम आहे याच्यामध्ये 3 ॲक्सिस या ठिकाणी आपण ड्रॉ केलेले आहेत, जे की व्हेक्टरच्या स्वरूपात आपण इथं ड्रॉ केलेले आहेत. फर्स्ट इज एक्स बार, दिस इज एक्स बार, वाय बार अँड दिस इज झेड बार. मग यांच्यावरती असणारे युनिट व्हेक्टर्स आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. तर त्याच्यामध्ये ते युनिट व्हेक्टर्स बघा या ठिकाणी दाखवलेले आहेत. दिस इज द युनिट व्हेक्टर अलॉंग एक्स बार, ux cap is the unit vector along x bar or along x axis. तो कुठला आहे मग? दिस इज I cap is the unit vector along x axis or along x bar. तसंच आणखीन आपल्याला या ठिकाणी बघता येईल. दिस इज द uy cap, which is the unit vector of y axis, and next is uz cap. Next unit vector is uz cap, which is the unit vector of z axis. हे इज इक्वल टू काय लिहिलेलं आहे पण या ठिकाणी ux कॅप इज इक्वल टू I बार, uy कॅप इज इक्वल टू j कॅप, uz कॅप इज इक्वल टू k कॅप. या सर्वांचं मॅग्निट्यूड किती आहे? युनिट. दे आर हॅविंग ए युनिट मॅग्निट्यूड with a particular direction. Therefore they are called as the unit vectors. आता हेच व्हेक्टर्स काय केले आहेत त्या ठिकाणी वेगळ्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी राईट केलेले आहेत. हे आपल्याला बघता येतील या ठिकाणी. I cap इज इक्वल टू, तर आपल्याला हे जे युनिट व्हेक्टर्स आहेत ते या ठिकाणी कशा पद्धतीने लिहिलेत बघा. I cap इज इक्वल टू एक्स बार डिवायडेड बाय एक्स, म्हणजे एक्स बार हा व्हेक्टर आहे, डिवायडेड बाय एक्स हे त्याचं मॅग्निट्यूड आहे. सिमिलरली जे कॅप कसा लिहिलेला आहे बघा. जे कॅप इज इक्वल टू वाय बार, म्हणजे हा व्हेक्टर आहे, डिवायडेड बाय वाय हे त्याचं मॅग्निट्यूड आहे. सिमिलरली along the z axis, this is the vector k cap, is equal to z bar, divided by z. Is the magnitude of z bar. Here these are the I cap, j cap and k cap. These are the unit vectors along x axis, y axis and z axis respectively. And they are equal to I cap is equal to ux cap, iy cap is equal to j cap and k cap is equal to uz cap. एक कायमस्वरूपी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ज्या व्हेक्टरवरती स्मॉल लेटरनं व्हेक्टर दाखवलेला असेल आणि त्याच्यावरती जर कॅप ड्रॉ केलेली असेल, एक टोपीसारखं सिम्बॉल ड्रॉ केलेला असेल, तर तो काय समजायचा आहे? युनिट व्हेक्टर समजायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला युनिट व्हेक्टर ऑफ अ गिवन व्हेक्टर हे त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? कन्सिडर करावं लागेल. दॅट इज द युनिट व्हेक्टर. बाकीचा भाग आपण उद्याच तसाला बघू.